भारताच्या भविष्यातील इंधनाबद्दल अनेक चर्चा होत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण E20 पेट्रोलबद्दल जाणून घेणार आहोत. हे नक्की काय आहे आणि आपल्या इंजिनसाठी हा धोका आहे की क्रांती? चला संपूर्ण सत्य जाणून घेऊया. तुम्ही पेट्रोल पंपावर E20चे बोर्ड पाहिले असतील. सरकार म्हणते हे पर्यावरणासाठी फायदेशीर आहे आणि कंपन्यांच्या मते यामुळे आयात कमी होईल. पण वाहन चालक म्हणून तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न असेल की माझी बाईक किंवा कार खराब तर होणार नाही ना? तर E20 म्हणजे नक्की काय? हे एक इंधन मिश्रण आहे ज्यामध्ये 80% शुद्ध पेट्रोल आणि 20% इथेनॉल असते. इथेनॉल हे ऊस, मका किंवा इतर कृषी उत्पादनांपासून तयार केलेले अल्कोहोल आधारित बायोफ्युएल आहे. हे इंधन आणण्यामागे 3 मुख्य कारणे आहेत. पहिले, भारताचे परकीय चलन वाचवणे. दुसरे, शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ मिळवून देणे. आणि तिसरे, पर्यावरणाचे रक्षण करणे, कारण इथेनॉलमुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. लोकांचा मुख्य आक्षेप इंजिनच्या सुरक्षिततेबद्दल आहे. इथेनॉलमध्ये पाणी शोषण्याची प्रवृत्ती असते, ज्यामुळे जुन्या इंजिनमधील धातूच्या भागांना गंज चढू शकतो आणि रबरचे पाईप्स किंवा सील लवकर खराब होण्याची शक्यता असते. मायलेजवर काय परिणाम होतो? इथेनॉलची ऊर्जा घनता पेट्रोलपेक्षा कमी असते. यामुळे साधारणपणे 3 ते 8% मायलेज कमी होऊ शकते. पण सरकार आणि कंपन्यांच्या दाव्यानुसार काळजी करण्याचे कारण नाही. त्यांनी लाखो किलोमीटरच्या चाचण्या केल्या आहेत आणि त्यात कोणतीही गंभीर समस्या आढळलेली नाही. सरकारी मानकांनुसार E20 पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमची गाडी सुरक्षित आहे का? नवीन गाड्या ज्या एप्रिल 2023 नंतरच्या आहेत त्या E20 साठी तयार करण्यात आल्या आहेत. जुन्या गाड्यांसाठी थोडी खबरदारी आणि नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे जुनी गाडी असेल तर काय करावे? तुमच्या गाडीचे जर मॅन्युअल तपासा, चांगल्या दर्जाचे E20 कंपॅटिबल फ्युएल एडिटिव्ह वापरा आणि वेळोवेळी इंजिन फिल्टर व फ्युएल पाईप्सची सर्व्हिसिंग करत राहा. भारताचा इंधन प्रवास 2014 मध्ये 5% मिश्रणाने सुरू झाला. 2022 मध्ये 10% मिश्रण लागू झाले आणि आता 2025-26 पर्यंत 20% मिश्रण सर्व पंपांवर उपलब्ध होत आहे. भविष्यात आपण फ्लेक्स फ्युएलकडे वाटचाल करत आहोत. अंतिम निष्कर्ष असा आहे की E20 पेट्रोल हा इंजिनचा शत्रू नाही. जुन्या गाड्यांसाठी थोडी काळजी आणि योग्य देखभाल हवी, तर नवीन गाड्यांसाठी हे एक पर्यावरणपूरक आणि उत्तम भविष्य आहे. तुम्ही तुमच्या गाडीत E20 पेट्रोल वापरले आहे का? तुम्हाला काही फरक जाणवला का? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका.